डेपोमधून निघालेली इलेक्ट्रिक बस थेट पंचशील स्क्वेअर येथे भीषण अपघाताची शिकार झाली आहे। बसला अज्ञात टिपरने जोरदार धडक दिली आणि धडक दिल्यानंतर तो टिपर घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेत बसचे समोरील भाग, उजवीकडील बाजू आणि काच पूर्णपणे तुटून मोठे नुकसान झालेले आहे। 18 मे रोजी सकाळी अंदाजे 7 वाजता खापरी डेपो मधून आपली बस टर्मिनलकडे जाणारी MH40 DC 2602 क्रमांकाची आयका इलेक्ट्रिक बस आपली नियमित सेवा बजावत होती। बस ही पंचशील स्क्वेअर परिसरात पोहोचताच अचानक एका अज्ञात टिपर वेगाने आला आणि बसच्या उजव्या पुढील भागाला जोरदार धडक दिली। धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली। या अपघातानंतर टिप्पर चालक कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला। या अपघातात बसचा समोरील भाग, उजवीकडील बॉडी आणि फ्रंट ग्लास मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला आहे। बसमध्ये असलेल्या कंडक्टर सपना मोडघरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। चालक तणवीर अहमद यांनाही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत। या बसमध्ये सुमारे 4 प्रवासी प्रवास करीत होते, मात्र सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर इजा झालेली नाही। या घटनेनंतर चालकाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात टिपर चालकाचा शोध सुरू केला आहे। पंचशील स्क्वेअर परिसरात या घटनेमुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। आता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे की हा अपघात होता की निष्काळजीपणाचा परिणाम, की आणखी काही मोठं कारण दडलेलं आहे। कंडक्टर सपना मोडघरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चालक तणवीर अहमद हे देखील जखमी झाले आहेत। सुदैवाने बसमध्ये असलेल्या 4 प्रवाशांपैकी कोणालाही गंभीर इजा झालेली नाही। आणि आता सर्वात मोठा प्रश्न, तो टिपर कुठे गेला, कोण होता तो ड्रायव्हर आणि इतका मोठा अपघात करून तो फरार कसा झाला।